नाव बेरक्या. आज तुम्ही बघणार आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम. मराठी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचं आणि अखंड भारत देशाचं दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून उमेदवारांची छाननी करण्याच्या कामाला मी सुरुवात करीत आहे. मा तुझे सलाम. पुढारी झाले राजे आणि जनता झाली गुलाम. उमेदवार नंबर 1 आजच्या या छाननीतला उमेदवार नंबर 1 माजी पैलवान आत्ताचे फाळकूट दादा मुंड्या मुरगळे हाजीर हो. वातावरण करतो तंग, निवडणुकीत झालो दंड, प्रचाराला येऊ दे रंग. मला म्हणत्यात दादा मुरगळ मुंड्या, फिरवतो लाठी, फोडतो गुडघ्याची वाटी. मतासाठी कोण मत देणार नाही त्याला करतो दमदाटी. ही तलवार घेऊन फिरतो त्याच्यासाठी. शाबास शाबास. बघितलं मंडळी, आई बहिणींच्या रक्षणासाठी लढणारा कुठं तो स्वराज्यातला मर्द मराठी मावळा आणि कुठं दादागिरी करून पोट भरणारा नामर्द कावळा. फाळकूट दादा, तुम्ही इथं मुलाखत द्यायला आलाय, ही तलवार कशाला घेऊन आलाय? ही खरी तलवार नाही आहे, प्लास्टिकची तलवार आहे. गणपतीच्या मिरवणुकीत विरोध पार्टीला भीती दाखवायला आली. इकडे ना, माझ्या पोरग्याला ती खेळायला देतो. तुम्ही कसं घेताय? म्हणजे तुम्हाला निवडणुकीचं तिकीट पाहिजे असेल तर मी विचारतो त्या प्रश्नांची आधी उत्तर द्यायची. तुमचं टॅलेंट काय बघूया आणि मग तुमची छाननी. मुरगळ मुंडे, तुम्ही जर निवडून आला तर बेकार पोरांच्यासाठी काय कार्य करशीला? बरं, काय कार्य करशीला? परत चालू करील बंद पडलेला 2 नंबरचा धंदा. मटक्याच्या खोक्यावर आणि जुगार दारू गुत्त्यावर बेकार पोरासनी दिन काम धंदा. कुणाच्या कुळ काढायच्या सुपाऱ्या घेऊन गोळा करीन चंदा. अधिकाऱ्यासनी पैसा चालून करीन निंदा. गुंडा ज्ञान तयार करीन औंदा. कुणी केली माझी निंदा तर त्याला दिन शेवटचा खांदा. 100 रुपयांनी किन डाटांना. मंडळी हो तर हाय कुचका कांदा. अहो पोटाखाली मोका लावून याचा पाडा पाहिजे बुदबुदा. तुम्हाला समाजकार्याबद्दल विचारलं तर दादा चायला बिरक्या, हे माझ्या डोसक्यातच आलं नाही मर्दा. मेंदू सुजला असेल, गुडघा तपासून घ्या दादा. पण मला तिकीट मिळेल ना औंदा? जनतेचा कौल घ्या दादा. काय गरज नाही. जो मला मत देणार नाही त्याला बोळात गाठून मारीन. पैलवानाचा गुंड आणि गुंडाचा पुढारी झालोय हे काय उगाच नाही. जय हनुमान. घरोघरी वाटतो दावानी मटान. तालमीसनी फुकट देतो व्यायामाचं सामान. मग मलाच पडणार मतदान. माझी खून आहे ऐदान. बंधू भगिनीनो, तुम्हीच ठरवा त्याला खुर्चीवर चढवायचं का सगळ्यांनी मिळून पायात तुडवायचं. उमेदवार नंबर 2, उमेदवार नंबर 2 6 नंबरी आचार्य.
कंबर हलव्या हात काढ लांब सरक नाही नाहीतर माझ्यात पडेल फरक नाही अरे गप्पे नाही तारतम्यहीन संबंध टाळा नाहीतर करल येडसू घोटाळा तुझं नाव काय रे माझ्या गोंडस बाळा ढवळा 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 काय ढवळा ताक ढवळा का काही ढवळा भाऊजी माझं नाव ढवळा भाऊजी मी तांबडीचीच तुम्ही सगळ्यांच्या समोर फळ फळ म्हणजे फळ नाव भाऊजी कसलं गोंडस कुंटायत ग डोळ्या माग सरक आणि आता सगळ्यांच्या समोर आधी तू हे सांग निवडून गेल्यावर तू काय दिवं लावणार माझा दिवा कवाच विजला मी पणती लावणार माझी खुराल बिनवातीची पणती कुणी बी वात घालून पेटवा तू कुठल्या भागात उभा राहणार अर्ज कवा भरणार अर्ज नाही भरणार 7-12चा उत्तर देणार 6 नंबरच्या भागातून उभा राहणार आणि 7:45 वाजता प्रचाराचा लिंबू कापणार काय कापायचं ते काप तर निवडून आल्यावर काय कार्य करणार ते सांग अहो भाऊजी गोंडस भाऊजी अहो आमच्या पंथासाठी समान हक्क राबवणार आता तुमच्या पंथासाठी आणि ते बी समान हक्क याचा अर्थ मला सांगा भाऊजी संडास उत्तरे बाथरूम वर किती किती बोर्ड लावलेले असतात गा आता किती म्हणजे काय तिकडं पुरुषासाठी आणि तिकडं बायकासाठी असं 2च बोर्ड असतात मग तुम्ही सांगा भाऊजी आमच्या सारख्याने बसायचं कुठं ग बाई गोंडस भाऊजी ते बी खरंच आहे म्हणा निवडून आला तर तुमची सोय करून घ्या तू जनतेसाठी काय करणार ते आधी सांग भाऊजी अमुष्य पौर्णिमेला माझ्या माय भगिनींना लुगडं चोळी फुक्कट वाटेल अरे वा मस्त वाळगुंडांवर लिंबाचा रस पिण्याची आणि बिन मिठाचं जेवण खाण्याची सक्ती करेल शाबास 60 रुपये 6 पैसे किलोला साखर येईल आणि ज्याला बायको मिळत नाही त्याचा संसार उभा करेल हा या मुद्द्यावर मी स्वतः तुला भक्कम पाठिंबा देतो घबरा मोडत्या काय करायचं तुझं उष्ण पाठिंबा कामापुरतं टेकू देशील काम झालं की काढून घेशील माझं तिकीट राखून ठेवा भाऊजी काठवट काना ग बाई काठवट काना भाऊजी मला निवडून आणा काठवट काना ग बाई काठवट काना भाऊजी मला निवडून आणा कसलं कोणतंच कोणतंय ग बाई अरे जा की आता अंगठ धरून तुझं तू घराकडे काय मला दमवा लागलायस मंडळी याला म्हणायचं कलियुग नाहीतर काय हो काय ठिकाणी आता हिंचीच सत्ता असणार म्हणूनच कसाचं लाड चालल्यात अहो त्या अफजल गुरुला फाशी देणार चालायचंच हे आपलं सगळं असंच चालायचं आपल्याला काय देणं घेणं आहे आपण आपलं पुढलं काम करूया या छाननीतले उमेदवार नंबर 3 वय वर्ष 105 तरी मी खुर्चीसाठी करतो नाच मुर्दे पाटील हाजीर हो कंतय अरे देवा मुर्दे पाटील इथं मरू नका स्वाईन फ्लूच्या भीतीनं तुमच्या मैकाला कोणी येणार नाही आणि ही काय भानगड अगदी तिरडीवर झोपायची तयारीच करून आलाय जणू आता काय करणार कवा महिने सांगता येत नाही म्हणून मडिगेटावर जाऊन शेवटची पावती सुद्धा घेऊन आलोय किती नंबर आहे तेवढा सांगा म्हणजे त्या नंबरचा मटका लावतो बघितलं का मंडळी यम कवा फासा टाकल याचा नियम नाही काठी टेकायची पाळी आली तरी बी यो म्हातारा वाकडी काठी हलवत निवडणुकीला उभा राहिला तेवढ्यासाठीच निवडून आल्यावर पहिल्या सुट्टीला तरण्या ताटपुरी संघ लग्नाची मारणार गाठ तुम्ही माझ्या खुर्चीला वारस निर्माण करणार आता शेवटचा प्रश्न ही वाढत्याली प्रचंड महागाई बेकार आहे रोगराई नष्ट कशी करणार ते तेवढं सांगा जनतेने आठवड्यात एकदा जेवावं म्हणजे
पाण्याची बचत होईल. जुनी हातरून पांघरून कापड सुरी जायची आणि अन्न शिजवायचं, पाणी तापवायचं, म्हणजे गॅस राखेची बचत होईल. आता रोवराई सारखी येणार जाणार, माणसं म्हणणार हे चालायचं बाबा. इलेक्शन 5 वर्षात एकदा येते बाबा, पार पडलीच पाहिजे. आणि एक काम आहे माझं, तेवढं करशील काय? मी मेल्यावर माझ्या मातीला शक्षिणट्या बोलू बर का. मी फसे बसू आशीर्वाद आहे म्हणजे कशावर रडायला पाहिजे माझ्या प्रयत्नाला. होय होय, तुला जाळ्यावर लागताना बोलू तू त्यासनी घसा काढून रडतील. तिने का तुझ्या बाचं कर्ज काढलंय का तुझ्या मैत्रीला याला? करून रघुच खुर्ची खाली मारीन, शेवटचं भाषण खालाच करतोय. सावकाश सावकाश, निवडून आल्यावर मरू नका, नाहीतर फेर निवडणुकीचा खर्च जनतेच्या डोसक्यावर बसल. आणि ओ मुडदे पाटील, जाताना तुमचं चिन्ह तेवढं सांगून जावा. माझी कुणा दाताची कवळी, माझं तिकीट घरपोच कर बर का. तिकडे गेलो तर तिकडे पोच कर. मरतो जावा सावकाश जावा. हा गेला म्हणजे इथं तरी नेला नाही. मतदानापर्यंत जगल असं काय वाटत नाही हो. मरू दे तिकडे, आपल्याला काय करायचं आहे, पुढचं काम सुरू करू. उमेदवार नंबर 4 ठमा काकू हाजीर हो. ठमा काकू हाजीर हो. स्टो हाय पण राखेल नाही, शेगडी हाय तर गॅस नाही, आमटी हाय तर डाळ नाही, चहा प्यावा तर साखर नाही. पाच सगळं साठे बाजाने आपल्या गोदामात कोंबून ठेवलंय. मरणाची महागाई, त्यात नळाला पाणी येत नाही, लाईटचा तर भरोसाच नाही. कशासाठी मतदान करायचं ग बाई? वा वा वा, तुमचं सगळं पटतंय ठमा काकू. अहो तुम्ही मांडलेले मुद्दे आम्ही सरकार पुढे मांडू. बोला तुम्ही. होय होय, त्यासाठीच आलोय मी, इलेक्शनला उभी राहिलोय. जर निवडून आले ना तर दारुड्यांची उभी बाटली झटक्यात आडवी करीन. पोरांच्या संघ चोरून बोलणाऱ्या पोरींचा मोबाईल फोडीन. तोंडावर बांधलेला रुमाल टरा टरा फाडीन. गाडी नेसायची सक्ती करीन. वा ठमा काकू वा. आणि या समाजासाठी काय कार्य कराल ते सांगाल काय? बायकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची बंडी फाडून दंड घालीन. हुंड्यासाठी सुनांचा छळ करणाऱ्या सासवासनी धडाड पिटवीन. म्हातारपणी आई बापाला टाकणाऱ्या पोरासनी कच्च कच्च तुडवीन. पोटातल्या पोरी नष्ट करणाऱ्या जोडप्यांची नसबंदी करीन. बायका असती खुर्ची मिळालीच पाहिजे, समजलं का? कानाचं फार सगळं पडदं फाटलं काकू आवाज ऐकून. पण काय काळजी करू नका, मिळणार तुम्हाला, नक्की मिळणार. कारण बायकांचं राज्य आल्याशिवाय भ्रष्टाचारी पुढाऱ्यांचा काटा निघणार नाही. म्हणूनच मी म्हणते, राज्य यावं बायकांचं. जय भवानी, जय महाकाली. माझं तिकीट राखून ठेवलं. ठेवतो आई साहेब ठेवतो, पण जाण्यापूर्वी तुमची खून सांगून जावा. माझी वय माझी खून आहे महागाईनं थंड पडलेली चूल. काका मामा आई आबा चुली मोरचाच बटन दाबा. शाबास, याला म्हणतात खरा उमेदवार. तेव्हा मंडळी, दाराचं खरं तांदळात वळकत नाहीत, भात कातानं दाताखाली गावत्यात. तसं ढिगभर पुढाऱ्यातनं खरा पुढारी वळकत नाही. म्हणून जसं तांदळातलं खरं बाजूला काढून टाकतायसा का नाही, तसं भ्रष्ट पुढारी बाजूला काढून टाकायची जबाबदारी तुमचीच आहे. आणि सच्शील चारित्र्य संपन्न उमेदवार निवडून द्यायची बी जबाबदारी तुमचीच. काय करायचं ती तुम्हीच ठरवा. जय महाराष्ट्र, जय